वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर आज आपण पाहणार आहोत नागपंचमीविषयी माहिती. नागपंचमी 2025 या वर्षात नागपंचमी 29 जुलै रोजी आलेली आहे, मंगळवारी या दिवशी आलेली आहे. हिंदू धर्मात नागपंचमी या सणाला मोठे महत्त्व आहे. सध्या श्रावण महिना सुरू झाला आहे. भगवान शिव यांचा आवडता महिना असून तो अत्यंत पवित्र मानला जातो. नागपंचमी ही श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या 5व्या दिवशी साजरी केली जाते. एकंदरीत लोकांना सापाची भीती वाटत असली तरी वर्षात एक असा दिवस येतो जेव्हा सापाला घाबरण्याऐवजी त्याची पूजा विधी केली जाते. ज्योतिषशास्त्रानुसार नागपंचमीला रवी योग, 3 जबरदस्त योग आलेले आहेत. त्यामध्ये रवी योग, सौभाग्य योग आणि शिवयोग आणि अभिजित मुहूर्त पण चांगला आहे. तर या नागपंचमीला 3 राशींचे पण खूप चांगले दिवस येणार आहेत. धनु, मकर आणि कुंभ या लोकांना विविध संकटातून मुक्तता मिळणार आहे. कोणत्याही कामाला त्यांना योग येणार आहेत. नागपंचमी हा हिंदू धर्मातील महत्त्वाचा सण मानला जातो व तो मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार नागपंचमी या दिवशी स्त्रियांनी भावासाठी उपवास केला जातो. तर भावासाठी उपवास करणे म्हणजे नागदेवाला भाऊ मानलेला आहे, म्हणून स्त्रियांनी या दिवशी भावासाठी उपवास केला जातो. व सकाळी उठून आंघोळ केल्यावरती सकाळी नागदैवताला जाऊन यायचे. आपल्या घरामध्ये नागनरसोबा लावून त्याला हरळ आणि आघाड्याचा हार घालायचा आहे. असून या दिवशी नागाची पूजा केली जाते. अंत, वसुकी, पद्मनाग, कंबल, शंखपाल, धृतराष्ट्र, तक्ष आणि कालिया या 8 नागांची या दिवशी पूजा केली जाते. श्रावण महिन्यात भगवान शंकराची पूजा केली जाते. भगवान शंकराच्या गळ्यात वासुकी नाग आहेत, यामुळे त्याला दिव्य स्थान प्राप्त झाले आहे. श्रावण महिना हा पूजेसाठी महत्त्वाचा मानला जातो आणि नागपंचमीला सर्पाची पूजा करून भगवान शंकराच्या कृपाशीर्वादाचं पात्र होत आहे. माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.